नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ जो आहे तर तो असा आहे की मेहंदी लावल्याने केस वाढतात का किंवा गळणं थांबतं का केसांचं. तर हो, केसांना जर मेहंदी लावली तर केसांचं गळणंसुद्धा थांबतं मेहंदीमुळे आणि केसांची वाढसुद्धा होते. आता माझ्या बाबतीत तर तसं होतं, मला माहीत नाही बाकीचं, पण माझ्या बाबतीत होतं. तर एक आपण जे आहे तर ते भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे चहा पावडर, जो छोटा चमचा असतो तो, आणि 1 कप पाण्यामध्ये उकळून घेतली आहे. एक लोखंडाची जी कढई असते तर ती घेतली आहे, त्याच्यामध्ये जे आहे ना तर ते मी मेहंदी टाकून घेतली. मेहंदी लोखंडाच्याच भांड्यामध्ये भिजवायची, त्याने थोडे जास्त बेनिफिट मिळतात. त्याच्यानंतर इथे जे आहे तर ते एक डबा घेतला आहे, त्याच्यामध्ये जास्वंदाची फुलं, मेथीदाणा, फ्लॅक्स सीड्स, त्याच्यानंतर जी राई असते तर ती, कढीपत्ता आणि तांदूळ हे जे आहे ना तर ते भिजवून ठेवले. आता हे जे मी पाणी टाकले तर ते फिल्टरचं टाकलं आहे. आपलं जे टॅप वॉटर असतं तर ते टाकत असाल तर थोडंसं गरम, म्हणजे असं उकळून थंड करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे जे आहे तर ती चहा पावडर घेतलेली होती, तर ती बघा एवढी कमी झाली. एका कपामध्ये अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त आहे, तर तेवढी झाली आहे. थोडंसं कोमट होऊ द्यायचं त्याला, जास्त पण थंड नाही होऊ द्यायचं. त्याच्यानंतर इथे लिंबू टाकून घ्यायचं. आता याच्यामध्ये तुम्हाला केसांनाच कलर हवा असेल एकदम डार्क, तर तुम्ही काचसुद्धा टाकू शकता, जे आपण पानामध्ये खातो ते. आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे लिंबू टाकताना थोडा विचार करून टाकायचा. तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर नाही टाकलं तरी चालेल, तो स्किप करा. तर याच्यामध्ये मी जे आहे ना तर 4th पार्ट घेतला आहे लिंबाचा, तर तो पिळून घेतला आहे. जसं आपण याच्यामध्ये लिंबू पिळतो तर त्याचा कलर जो आहे ना तर तो असा चेंज होतो. तर असं मी बघितलं की माझ्या हाताला सहन होतं आहे का, तर होतं आहे. जास्त पण गरम नाही आहे आणि एकदम गारसुद्धा झालेलं नाही आहे. एकदम जसं मला पाहिजे आहे तर तसंच आहे. त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं. आता लिंबू स्किप केला तर त्याच्यामध्ये आपण दही टाकू शकतो. दहीसुद्धा आंबट असतं, त्याच्यामुळे दह्यामुळे हायड्रेट होतात केस, आणि जे डॅन्ड्रफ वगैरे असतं तर तोसुद्धा कमी व्हायला मदत होते. तर पाणी एवढं ठेवायचं की त्याच्यामध्ये आपली जी मेहंदी आहे तर ती मिक्स होईल, म्हणजे भिजेल एवढंच पाणी आपल्याला पाहिजे. ते जास्त पाणी नको आहे. आणि जी मी मेहंदी घेतली तर ती तुम्हाला खूपच कमी दिसत असेल, पण जे आपण इन्ग्रेडियंट जे भिजत घातले, मेथीदाणा वगैरे, ते तर त्याचीसुद्धा पेस्ट बनवून आपण याच्यात टाकणार आहे. त्याच्यामुळे ते कमीच ठेवते मी मेहंदी, आणि मग खूप जास्त होऊन जाते. तर ती दिवसभर आणि रात्रभर भिजत ठेवली. नंतर दुसऱ्या दिवशी जे आहे ना तर ते केस धुवून घेतले, पण केसांना कंडिशनर केलेलं नाही, कारण याच्यामध्ये ना जे मी विसरले तुम्हाला सांगायला, की तो जो व्हिडिओ आहे तर तो माझ्याकडून डिलीट झाला. तर त्याच्यामध्ये मी ते मिक्सरला लावलं. जे आपण भिजत घातलेलं होतं, मेथीदाणा, राई, फ्लॅक्स सीड्स वगैरे हे जे आहे तर ते मी मिक्सरला लावलं. त्याच्यामध्ये मी एक छोटासा कांदा टाकला आहे. त्याच्यानंतर थोडंसं आलं खिसून टाकलेलं, एक अंडं टाकलं होतं. त्याच्यामध्येच थोडंसं दही टाकलं, आणि जे आपलं पॅराशूटचं तेल असतं तर ते टाकून घेतलं. आता तेल जे आहे ना तर ते मी नेहमीच टाकते, कारण तेल टाकल्यावरती जी मेहंदीमुळे जी रखरखनेस येते केसांना, एकदम ड्राय होऊन जातात, तर ते होत नाही. त्याच्यामुळे मी केसांना जेव्हा पण मेहंदी लावते ना तर तेव्हा त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा जे आहे ना तर ते तेल टाकून घेते. जेव्हा मी तेल नाही टाकत तेव्हा जास्तच ड्राय होऊन जातात, आणि माझी केस जी आहे तर तुम्हाला माहिती आहे कर्ली आहे, त्याच्यामुळे ती थोडी जास्तच म्हणजे ड्राय होऊन जातात. अगोदरच ती ड्राय आहे आणि अजून ड्राय होऊन जातात त्याच्यामुळे. आणि आपण त्याच्यामध्ये दही टाकलं आहे तर त्याला थोडंसं हायड्रेशनसुद्धा मिळून जाईल, म्हणजे कंडिशनिंग होऊन जाईल त्याची. तर असं तुम्ही टाकू शकता. छान होतात, केससुद्धा मस्त होतात, आणि तुम्ही एकदा करून बघा. सगळी अशी लावून घ्यायची. तुमच्याकडे जर एखादं शॉवर कॅप असेल तर तुम्ही शॉवर कॅप लावू शकता, आणि नसेलच तुमच्याकडे एखादा शॉवर कॅप तर मग तुम्ही असं प्लॅस्टिकची पिशवीसुद्धा लावू शकता. पण जेवढं होईल ना तेवढं घट्टच ठेवायचं. जेवढं तुम्ही घट्ट ठेवाल तेवढं ते व्यवस्थित बसेल, आणि पातळ असेल ना तर ते पूर्ण खाली येऊन जातं. तर तसं खाली येऊ नये म्हणून थोडंसं घट्टच ठेवायचं. तर हे बघा असं लावून झालं, आणि 2 तासाच्या नंतर मी जी आहे ना तर ती केस धुतली. छान झाले केस, एकदम हलके हलके झाले. आणि याच्यामध्ये जे असं व्हाईट व्हाईट जे दिसते तर तो डॅन्ड्रफ नाही आहे. जे आपण मास्क बनवलं होतं मेथीदाणा आणि त्याचं, तर त्याचं आहे, तर ते निघून जातं. जसे जसे केस सुकतात ना तर तसं तसं ते निघून जातं हळूहळू.
आणि असा होता आजचा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.